नमस्कार, मी समाधान मनसरे लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण बारामती मध्ये आहोत आणि संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आगमन होणार आहे आणि मला वाटते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी आगमन होईल आणि या ठिकाणी येण्यापूर्वीच जे वारीच्या सुरुवातीपासून ते वारी पंढरपूर पोहोचेपर्यंत या ठिकाणी रांगोळी काढली जाते। तुमची रांगोळीचं महत्त्व काय आहे, रांगोळी काढणारी व्यक्ती कोण आहे, ते कशासाठी रांगोळी काढतात वगैरे त्याच्या पाठीमागचं आपण माहिती जाणून घेणार आहोत। नेमकं हे कशासाठी करतात वगैरे। ताई नमस्कार, काय नाव? रामकृष्णारी, माझं नाव हर्षाली उर्फ पूजा अमोल काळे। मी राहणार दोलवड, तालुका जुन्नर, अर्थात शिवजन्मभूमी पुणे, इथलची मी कन्या आहे। बर, कधीपासून करता ये? मागच्या 3 वर्षापासून मी जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यामध्ये रांगोळीची निस्वार्थ आणि निशुल्कपणे सेवा करत असते। दरवर्षी मला कोणी ना कोणी आर्थिक सहाय्य करतं किंवा मटेरियल घेऊन देतं। पहिल्या वर्षी बॉर्डरलेस पॅन्थर्सनी मला मदत केली, मागच्या वर्षी देव संस्थांनी रांगोळी दिली होती, इतर खर्च माझा होता। आणि यावेळेस आपले पिंपरी चिंचवडचे स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्र परिवाराने यावर्षीचा वारीचा जो काही लागणारा खर्च आहे तो त्यांनी दिला। बरं, आता हे तुम्हाला कसं काय वाटलं की बाबा हे असं रांगोळी आपण काढायचं वगैरे? कुणी सुचवलं का स्वतःच तुम्ही चालू केलं? नाही, स्वतःच नाही, खरं तर मी अपघाताने या क्षेत्राकडे वळालेली आहे। काय झालं की मला आमच्या दारामध्ये मी एक छोटी मोठी रांगोळी करायची, परंतु आमच्या शेजारी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मी पहिली रांगोळी काढली आणि त्या रांगोळीची एक रांगोळी 2 रांगोळी असं मग ते सत्र सुरू झालं आणि गेल्या 8 वर्षापासून मी सेवा करते। मागच्या 2 वर्षापूर्वी मला एका संस्थेसाठी 2-3 रांगोळ्या बनवायच्या होत्या वारीमध्ये आणि ऐन वेळेला ते कॅन्सल झालं, परंतु त्या आमच्या भागामध्ये सगळीकडे पसरलं होतं की वारीमध्ये रांगोळ्या करायच्या, परंतु त्या वेळेला माघार घेणं हे मला पटलं नाही। म्हटलं जे होईल ते होईल, आपण प्रयत्न करू आणि योगायोगाने माझा तो प्रयत्न यशस्वी झाला आणि मी पहिल्या वर्षी वारी केली आणि तिथून इथपर्यंत आले। मागच्या वर्षी वारीमध्ये आपण 3 विश्वविक्रमांची नोंद केली। जागतिक विश्वविक्रम मागच्या वर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पायी सोहळ्यामध्ये आपण पूर्ण केले। आता कोण कोण सोबत असतं वगैरे किंवा घरनं सपोर्ट आहे का, कसं काय? मी खरं तर माझ्या सासरच्यांची खूप जास्त आभारी आहे, कारण आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतो मुलींना सपोर्ट करतात पण सुनांना सपोर्ट करणारे कुटुंब खूप कमी असतात। त्यातले त्यात माझं शेतकरी कुटुंब आहे, माझे मिस्टर माझ्या बरोबर असतात, माझ्या सासूबाई माझी मुलं सांभाळतात आणि त्या घरी माझी मुलं सांभाळतात म्हणून मी निर्धास्तपणे त्या देवाची आणि या वारकऱ्यांची सेवा करू शकते। माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट आहे। किती मुलं किती आहेत तुम्हाला? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। काय कुठे आहेत तुमचे पती? हे माझे पती आहेत, ही माझी मैत्रीण आहे, शेजारीच राहते, हा माझा भाऊ आहे आणि आमचे ड्रायव्हर मामा, असा हा आमचे ड्रायव्हर मामा, असा आमचे 5 जणांचा ग्रुप आहे। रांगोळी मी एकटी करते, हे मला सगळं व्यवस्थित प्रोव्हाइड करतात आणि हे देतात म्हणून एवढे कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी होतात, त्यामुळे मी यांची सुद्धा खूप आभारी आहे। घरातून कुणी असं म्हटलं नाही का कशाला करते, काय होणार आहे, काय मिळणार आहे एवढं सगळं करून, मुलं सोडून जाते असं काय? नाही, कारण मी जसं माझे आई वडील या जगामध्ये नाही आहेत आणि त्या काळामध्ये मी थोडीशी डिप्रेस झाले होते, तर त्यावेळेस मला माझ्या सासरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि ते म्हणले तुला हवं ते करायचे ते कर। परंतु पहिल्या काही काळामध्ये थोडा विरोध होता की ज्यावेळेस मी छोटं मोठं काम करायचे, ज्यावेळेस मी ठरवलं की मला वारीत जायचंय, परंतु नंतर त्यांना कळालं की नाही, ती काहीतरी करू शकते, आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं। तर तसे माझे मिस्टर माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे मग कुणी काही विरोधच केला नाही, सगळे मला साथ देतात। बरं, आता पालखी येते इथं आणि पालखीसाठी तुम्ही इथं रांगोळी काढलेली आहे वगैरे, किती वेळ लागतो त्याला लागलाय आता आता ह्याच्यामध्ये ना मला साधारण मिनिमम 1 ते 1.5 तासाचा काळ गेला या रांगोळीसाठी आणि त्याच्यातून 1-1.5 तासामध्ये ही रांगोळी माझी कंप्लीट झाली। जसं की तुम्ही बघताच याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की जे वरती दादांचे शब्द असतात बारामतीमध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठीचे, तर तेच मी तिथं उल्लेख केलाय आणि ते तिथं लिहिलंय। त्याच्यामध्ये कुठेही भावपूर्ण श्रद्धांजली मी असं नाही लिहिलं, कारण मला इथं आल्यावर जी दादांची उणीव जाणवत होती ती येणाऱ्या प्रत्येकाला जाणवेल, म्हणून मी तर दादांनीच त्यांना इथे त्यांचं स्वागत केले असं दाखवण्यासाठी मी रांगोळी बनवली। म्हणजे हे अगोदर ठरलं होतं का कसं काय? नाही, मी काहीच ठरवलं नव्हतं अगोदर। आता ठरवलं असतं तर मी प्रॉपर पोर्ट्रेटची तयारी करून आले असते। मला इथं आल्यावर असं वाटलं की आपण इथं काय बनवायचं आणि मग ठरलं की आपण दादांचं मग आउटलाईन मध्येच बनवायचं ठरलं। माझ्याकडे फक्त काळी रांगोळी मिक्स होती, मग त्याच्यामध्ये व्हाईट बॅकग्राऊंड करून मी ब्लॅक आउटलाईन मध्ये दादांचा चेहरा बनवला आणि खाली दादा असं लिहिलं। त्याच्यामध्ये मी कुठलाही म्हणजे असं विचार केलाच नव्हता की काय बनवायचं आपल्याला,
जसं मला सुचत गेलं तसं मी बनवत गेले. बर, आता हे मोठ्या रांगोळीला आणि छोट्या रांगोळीला किती कालावधी लागतोय नेमका? आता मिनिमम माझे जे विश्वविक्रम झाले त्याच्यामध्ये मी एक रांगोळी जी बनवली होती ती 45 सेकंदामध्ये 36 स्क्वेअर फुटाची स्प्रेडची रांगोळी जी की 1 मिनिटाच्या आत बनवलेली, आणि मिनिमम किती मोठी रांगोळी असली तरी आपण 8 ते 9 मिनिटाच्या आत पूर्ण करतो. साधारण 100 मीटर च्या 100 फुटाच्या अराउंड. बर, आता आणि हे कुठल्या कुठल्या ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या असतात? आता जिथं जागा मोठी अवेलेबल असेल तिथं मोठ्या बनवतो, जिथं छोटी असेल तिथं छोटी बनवतो. नाही, पालखी निघल्यापासून ते पंढरपूरपर्यंत कुठले कुठले असं स्पॉट आहेत की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या रांगोळ्या असतात? आता कसं आहे माहिती का की दरवर्षी कोणी ना कोणी सेवा करत असतं. आता मी 3 वर्ष करते, आता जिथं आपल्याला जागा भेटेल तिथं मी करते. माझा असं काही कोणता स्पॉट ठरलेला नाहीये, जिथं मला वाटेल तिथं मी करत चालते. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, काय वाटतंय तुम्हाला? व्हिडिओ व्हायरल होतोय? पुण्यातला एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होतोय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी त्यावेळी सुरुवात केली त्याच्यावेळेस लोक तुम्हाला त्यावेळेस रांगोळी करता नाही आली आणि आज व्हिडिओ तुमचा म्हणजे व्हायरल होतोय, तर काय वाटतंय तुम्हाला? आता खरं तर मला तुमच्याकडूनच कळालंय. माझं मागच्या वर्षी व्हिडिओ व्हायरल झालं मला माहिती होतं, परंतु मी खरंच संपूर्ण महाराष्ट्राचे आणि ज्यांनी माझा व्हिडिओ अपलोड केला त्या सर्व इन्फ्लुएन्सरचे मी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि माझ्या रांगोळीच्या टीम कडून मनापासून आभारी आहे. असंच त्यांनी जर ते व्हिडिओ टाकले नसते तर मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नक्कीच पोहोचले नसते. त्यांनी या गोष्टींना पुढाकार घेतला आणि मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. अगदी बरोबरच. आणि एक मला म्हणायचं की ज्यावेळेस तुम्ही रांगोळी पूर्ण काढताय आणि सगळीकडे व्हायरल झालेला आहात आणि तुमच्यासोबत फोटो काढतायत, हो, तर कसं वाटतंय तुम्हाला? आता खरं सांगू का, म्हणजे तुम्ही रांगोळी काढत असताना पण काही लोक येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब करतात. म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट ठरलेलं आहे की मला हे असंच करायचं, त्याच्यामध्ये येऊन देखील फोटो काढतात, तुम्ही त्यांना फोटो देऊन परत काम चालू करताय तुम्ही? नाही, मला त्यांना कधीच असं दुखवावं असं वाटत नाही, कारण माझं एकच असतं की येणारा प्रत्येक जण आपल्यावर प्रेम करतोय, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतोय, मग त्यांना आपण तुसड्यासारखं झिडकारणं हे मला पटत नाही. आणि मुळात माझं असं काही ठरलेलंच नसतं की मला पुढं काय करायचंय, त्यामुळे ती लिंक तुटायचा विषयच येत नाही. मला फक्त अक्कल जर ठीक आहे की मी आहे, ओके आहे, येतात फोटो काढतात जातात उलट उभे राहतात, मग मला त्याच्यातच समाधान आहे. मला खूप समाधान वाटतं त्या गोष्टीचं. रांगोळी झाल्यावर पण बरेच लोक येतात, फोटो काढतात आणि बरेच जे नेते मंडळी असतील किंवा मोठमोठे अधिकारी असतील तुम्हाला भेटतात, त्यावेळेस तुमची भावना काय असते? भावना म्हणजे मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल, आणि खरंच आहे खूप मोठे मोठे अधिकारी सुद्धा बोलतात, खूप प्रोत्साहन देतात, भरभरून कौतुक करतात. तर खूप असं भारावल्यासारखं होतं, कारण आपल्याला ज्यावेळेस कोणी एकखटी, आता आपल्याला जेवढी भूक असते तेवढंच आपण खाऊ शकतो, परंतु भरगतचं ताट वाढलं तर थोडस ते बघूनच मन भरल्यासारखं होतं. तर कदाचित त्याच्यामुळे ना मला त्यांच्या प्रेमाने असं भारावून गेल्यासारखं होतं, म्हणजे असं व्यक्त नाही होऊ शकत मी त्यांच्या प्रेमापुढे. बरं, अजून काय डेव्हलप ह्यात करणार आहे का? आता कमी वेळामध्ये आलाय, पुढे अजून काय करणार आहेत का तुम्ही? असं अजून माझं तेच आहे की जेवढ्या कमी वेळामध्ये मला मोठमोठ्या रांगोळ्या बनवता येतील तर तेच टार्गेट माझ्या डोक्यात आहे. आणि ते करता करता डिझाईन पण प्रॉपर आल्या पाहिजे, म्हणजे कुठं काही मिस्टेक नको व्हायला. प्रॉपर डिझाईन वगैरे ठरवूनच रांगोळ्या बनवायचा मानस आहे. एक रांगोळी आम्ही बनवली होती, परंतु तिच्या थोडी फिनिशिंगचा अभाव होता माझ्या मते, म्हणून आम्ही पुन्हा एकदा बारामतीमध्येच एखाद्या चौकात बनवायचा परत एक विचार आहे की तशीच मोठी एक भव्य रांगोळी बनवूयात आणि बघूयात ती किती वेळात होते. एक लास्ट प्रश्न की तुम्ही तुकाराम महाराजांची पालखी का निवडली आणि माऊलींची पालखी का नाही? नाही, तसं काहीच नव्हतं की मला ज्यावेळेस विचारणा झाली होती त्यावेळेस जगद्गुरूंचीच, आणि कदाचित जगद्गुरूंनाच मला तिकडे बोलवायचं होतं म्हणून मी तिकडे गेले. मी असं काहीच ठरवलं नव्हतं की मला इकडे नाही जायचं तिकडे वगैरे, ते अचानकच महाराजांनी घडवून आणलं. हे सगळं खूप अनपेक्षितरित्या झालंय, माझं काहीच असं ठरलेलं नव्हतं. म्हणजे जे योगायोगाने घडत गेलं किंवा देवाने घडवून आणलं ते त्या देवालाच माहिती. समजा तिकडं जर तुम्हाला बोलवतं त्या पालखीला सेवाच करायची आहे, परंतु आता मला तरी असं वाटतं की जगद्गुरूंची सेवा करायला आणि माऊली शेवटी सगळे सांगताच आहे, त्यामुळे असा भेदभाव तरी मी करणार नाही, जिकडे सेवा करायची तिकडे करायची. आणि अजून एक छोटासा उल्लेख करायचा माझ्याकडून राहून गेला, छोटासा नाही मोठाच म्हणायला लागेल. यावर्षी ज्यांनी मला सहाय्य केलं, कारण यावर्षी जवळजवळ अशक्यच होतं, कारण माझ्याकडे कोणते स्पॉन्सर नव्हते, परंतु आपले कैलासवासी आमदार पिंपरी चिंचवडचे लक्ष्मणराव पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्र परिवाराने मला सहाय्य केलं. आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार बोरवाडी त्यांनी मला वाहन सहकार्य केलं, कारण माझ्याकडे कोणते वाहन नाहीये
मी दरवेळेस भाड्यानेच आणते, त्यावेळेस वाहन सहकार्य आणि रांगोळी सहकार्य या दोघांनी केलं, त्यामुळे मी त्या सर्वांचे आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि वारकऱ्यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करते. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं हे रांगोळीची प्रथा चालू झाली आणि रांगोळीचा हा सुरुवात होती की ही रांगोळी कशा पद्धतीनं इथपर्यंत पोहोचली आणि याला स्पॉन्सर कोण करताय, कशा पद्धतीने रांगोळी काढली जाते, किती कालावधी लागतोय हे आपण ताईकडून जाणून घेतलेलं आहे आणि विश्वविक्रम देखील झालेला आहे. आणि खरं ताईने जी आता रांगोळी काढली आहे आणि तो आपण बघितलेली पण आहे आणि अशी वेळोवेळी ताई रांगोळी काढताना खरंच ज्या लोकांनी ताईंना मदत केली आहे, सहकार्य केले, अशा लोकांना खरंच धन्यवाद. कारण की अशा लोकांना सहकार्य करणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि ताईंना असंच पुढे पुढे जावं अशी आमच्या चॅनलकडे आम्ही शुभेच्छा या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.